नमस्कार. जय महालक्ष्मी माता. आता नोव्हेंबर महिना चालू आहे आणि याच महिन्यात मार्गशीर्ष मासाची सुरुवात होत आहे. उद्या गुरुवार असून त्या दिवशी अमावस्या येत आहे. त्यामुळे 20 नोव्हेंबर रोजी अमावस्या आहे आणि 21 नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. मार्गशीर्ष महिना 21 नोव्हेंबरपासून सुरू होत असल्यामुळे यावर्षीचा पहिला मार्गशीर्ष गुरुवार 27 नोव्हेंबरला येत आहे. त्या दिवशीच आपण पहिला गुरुवारचा उपवास आणि पूजेची मांडणी करायची आहे. यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात एकूण 4 गुरुवार येत आहेत. पहिला 27 नोव्हेंबर, दुसरा 4 डिसेंबर, तिसरा 11 डिसेंबर, चौथा म्हणजे शेवटचा 18 डिसेंबर. यानंतर लगेच अमावस्या 19-20 डिसेंबर म्हणजे शुक्रवार शनिवार असे 2 दिवस दाखवले आहे. 21 डिसेंबरला मार्गशीर्ष महिना संपतो. अनेक महिला या महिन्यातील सर्व गुरुवारांचे व्रत करतात आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात. काही वेळा एकादशी किंवा इतर तिथी आल्यामुळे उद्यापन कधी करावे असा प्रश्न पडतो, पण यावेळी तसे काही नाही. सरळ शेवटच्या गुरुवारीच उद्यापन करता येईल. हिंदू दिनदर्शिकेनुसार मार्गशीर्ष हा 9वा महिना आहे. आपल्या धर्मात 12 महिने 12 देवतांना समर्पित आहेत. जसा श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे, तसाच मार्गशीर्ष महिनाही अत्यंत मंगल मानला जातो. हा महिना भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना मानला जातो. या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे विशेष व्रत केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे पालन केल्यास लक्ष्मीदेवीची कृपा, ऐश्वर्य, यश आणि घरात सुखसमाधान प्राप्त होते. प्रत्येक गुरुवारी घरी पूजा मांडणी करून महालक्ष्मीची पूजा करतात. कथा वाचली तर उत्तमच, नाही जमली तर कथा ऐकली तरी चालते. कथा झाल्यानंतर गाईला नैवेद्य घालण्याला विशेष महत्त्व आहे. या व्रतामुळे मनोकामना पूर्ण होतात आणि कौटुंबिक शांती लाभते. अनेक जण वर्षानुवर्षे हे व्रत करत आहेत, त्यामुळे शक्यतो अर्धवट सोडू नये. एखाद्या वर्षी काही कारणाने व्रत करता आले नाही तर पुढील वर्षी नव्या संकल्पाने सुरू करू शकता. पूजा मांडणी अगदी सोपी असते. फक्त पाट ठेवून त्यावर नारळ, कळशी आणि 5 पालवी म्हणजेच विड्याची पाने किंवा आंब्याची डहाळी ठेवायची आहे. कथा सांगायची, आरती करायची आणि नैवेद्य दाखवायचा आहे. एवढीच सोपी आणि मंगल पूजा आहे. पहिल्या गुरुवारी आपली मनोकामना किंवा संकल्प बोलायचा असतो. अनेक जण या महिन्यात नॉनव्हेज खाणं पूर्णपणे बंद ठेवतात. खरं तर फक्त गुरुवारी न खाता इतर दिवशी खाल्ल्यास व्रताचे संपूर्ण फळ मिळत नाही. त्यामुळे उपवास करत असाल तर संपूर्ण महिन्यात नॉनव्हेज टाळणे आवश्यक आहे. यावर्षी 21 नोव्हेंबरपासून महिना सुरू होतो आणि शेवटच्या अमावस्येपर्यंत म्हणजेच 19-20 डिसेंबरपर्यंत ही नियमपालना ठेवायची आहे. असे केल्यास व्रत संपूर्ण शुभ आणि फलदायी होते. तर 27 नोव्हेंबरला पहिला गुरुवार आहे, पण उद्यापासूनच व्रताचे नियम पाळायला सुरुवात करायची आहे. जय महालक्ष्मी माता.